हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी मधून देण्यात आलेल्या आरक्षणाच्या जीआरची होळी विक्रमगडमध्ये कुणबी सेनेतर्फे करण्यात आली। मराठा समाजाला देण्यात आलेले ओबीसी कोट्यातील आरक्षण असंवैधानिक असून न्यायालयाने ते वेळोवेळी रद्द केले आहे। तरी पण मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या दबावाला बळी पडून सरकारने हैदराबाद गॅजेटचा आधार घेत जीआर काढून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले। सरकारचा निषेध करत आरक्षणाचा जीआर व हैदराबाद गॅजेटची होळी आज विक्रमगडमध्ये कुणबी सेनेकडून करण्यात आली व मोठे जन आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला। या कार्यक्रमात महाराष्ट्रातून कुणबी समाजाचे नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यांची ह्या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये मराठवाडा, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पालघर आणि ठाणे या सर्व प्रांतातील प्रतिनिधी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उपस्थित होते। आज या ठिकाणी निर्णय करण्यात आलेला आहे। सरकारने गेल्या 2-4 दिवसांमध्ये जे काही निर्णय केले ते निर्णय आम्हाला अमान्य आहेत। याचं कारण असं आहे, सातारा गॅजेट त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट हे हा देश स्वातंत्र्य पारतंत्र्यामध्ये असताना हे निर्णय झालेले आहेत आणि देश पारतंत्र्य झाला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली आणि ज्यावेळेला 1952 साली आपल्या देशामध्ये घटना मान्य केलेली आहे। वारंवार 1955 सालापासून ह्या विषयामध्ये वाद तयार होतात। हे सर्व वाद आजपर्यंत कोर्टामध्ये गेलेले आहेत, हायकोर्टामध्ये गेलेले आहेत, अनेक आयोग नेमलेले आहेत त्याच्यावर। त्याचबरोबर राष्ट्रीय आयोगाने देखील हे आरक्षण मराठ्यांचं फेटाळलेलं आहे। अनेक आयोगांनी फेटाळलेलं आरक्षण, अनेक जे कोर्ट आहेत, हायकोर्ट आहे किंवा सुप्रीम कोर्ट आहेत, यांनी फेटाळलेलं आरक्षण पुन्हा त्यांना पुन्हा दिलं जातं आणि मागील दराने लाखो मराठ्यांना जी ओबीसीमध्ये जी एंट्री द्यायला लावलेली मागच्या वेळेपासून गेल्या 2 वर्षापासून, याचा आम्ही तीव्र निषेध करतो। मागच्या वेळेस शिंदे समितीने अशा पद्धतीने मुंबईला वेठीला धरलं होतं भर सणामध्ये। याचा राग संबंध महाराष्ट्रभर आहे आणि त्यामुळे संबंध कुणबी समाज जो एकत्रित झालेला आहे, एकत्रित आलेल्या समाजाने याच्यापुढे जोरकस आंदोलन करण्याचा निर्णय केलेला आहे आणि ते निर्णय करताना आम्ही भव्य स्वरूपाची एक रॅली विक्रमगड ते आझाद मैदान अशा पद्धतीने संयोजित करणार आहोत। गाव बैठका, तालुका बैठका आणि समाजातल्या सर्व विचारवंतांना बरोबर घेऊन बरोबरचे जे आमचे इतर समाजाचे घटक आहेत त्या घटकांना देखील जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि येत्या 1.5 महिन्यामध्ये एक जबरदस्त आंदोलन महाराष्ट्र सरकारला पाहायला मिळेल। त्याच्या आधी आता जे दाखले जे मान्य नाही, घटनेला जे अमान्य आहे, जे घटनेच्या चौकटीमध्ये बसत नाही, असं आरक्षण दिलं जाऊन महाराष्ट्रामध्ये असंतोषाचं वातावरण जे काही पसरतं, याला सरकारचे चुकीचे निर्णय जबाबदार आहेत। आणि हे आंदोलन जर वेळीच ठेचलं असतं की ज्या आंदोलनामध्ये आजपर्यंत पोलिसांनी मार खाल्लेला आहे। ज्यावेळेला जरांगेंनी पहिलं आंदोलन केलं, हिंसक आंदोलन, त्यावेळेला त्यांनी शेकडो पोलिसांना जखमी केले होते।